हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो यूट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजे शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या घटकातील वेगवेगळे घटक. तर आजचा आपला व्हिडिओ क्रमांक 10 आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत, वजाबाकी. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला 10 नंबरचा घटक आहे वजाबाकी. 5 अंकी संख्यापर्यंतच्या हातच्याची वजाबाकी, शाब्दिक उदाहरणे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 5 अंकी संख्यांची वजाबाकी, हातच्याची वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे हे आपण व्यवस्थितपणे पाहणार आहोत. या धड्यातून आपण वजाबाकी करताना अंकांची योग्य मांडणी, हातचा कधी आणि कसा घ्यायचा, मोठ्या संख्येची वजाबाकी सोप्या पद्धतीने, शाब्दिक उदाहरणे ओळखून योग्य क्रिया कशी करायची, हे सर्व घटक आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या घटकाचा भरपूर सराव करा. व्हिडिओ उपयुक्त वाटला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण आजचा घटक सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, वजाबाकी सर्वांना माहित आहे, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये सबट्रॅक्शन म्हणतो, है ना. तर वजाबाकी करताना संख्या अचूक लिहून घ्यावेत. म्हणजे विद्यार्थी काय करतात, गडबडीमध्ये ज्या दोन संख्या दिल्या ना आपल्याला वजाबाकी करायला, तर चुकून त्याच्यामधल्या एखाद्या संख्येचा ते अंक बदलून टाकतात आणि अंक जर चुकून बदलला तर तुमची जी सबट्रॅक्शन आहे म्हणजेच वजाबाकी आहे ती चुकणार आहे. त्यामुळं लक्षपूर्वक तुम्ही जे अंक दिले आहे, जी संख्या दिल्या आहे ते व्यवस्थितपणे पाहून घ्यायची आणि मगच तिथं वजाबाकी करायची, है ना. आज तुम्हाला माझा थोडा आवाज इथं वेगळा वाटेल, कारण की माझा थोडा घसा खराब आहे, तरी तुम्ही समजून घ्यावे. आणि तरी मी तुम्हाला प्रयत्न करतो की माझा आवाज तुमच्यापर्यंत छानपैकी पोहोचायला पाहिजे. दुसरा मुद्दा आहे, संख्या लिहिताना मोठी संख्या वर व तिच्या खाली लहान संख्या लिहून घ्यावी, है ना. वजाबाकी करताना आपण नेहमी वरती मोठी संख्या लिहितो. समजा इथं घेतलं मी 502 आणि खाली घेणार 302. मग मोठी संख्या वर आणि लहान संख्या खालीच पाहिजे. बेरीजमध्ये तसं काही नाही. बेरीजमध्ये म्हणजे लहान मोठी संख्या वर खाली झाली तरी काय हरकत नाही, पण वजाबाकीमध्ये मात्र मोठी संख्या वरती पाहिजे, कारण की मोठ्या संख्येमधूनच आपण छोटी संख्या वजा करत असतो, है ना. आता वजाबाकी जसे आपण बेरीजमध्ये वजाबाकी उजव्या हातापासून चालू करतो, म्हणजे एकक स्थानापासून चालू करतो, तर वजाबाकीमध्ये देखील तुम्हाला जी वजाबाकी आहे ती उजव्या हातापासूनच चालू करायची, म्हणजे एकक स्थानापासूनच चालू करायची. त्यानंतर शाब्दिक उदाहरणे सोडवताना यामध्ये पहा, किती उरले, फरक किती, कितीने जास्त कमी, लहान मोठे, शिल्लक राहिले, असे जर शब्द आपल्या शाब्दिक उदाहरणामध्ये आले तर समजून घ्यायचं की तिथं आपल्याला वजाबाकी ही क्रिया करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा, 225 मध्ये किती मिळवावेत, म्हणजे उत्तर 575 येईल, है ना. एखादी संख्येमध्ये किती मिळवले तर उत्तर आपल्याला जास्त मिळेल, म्हणजेच या जास्त मोठी संख्येतून ही संख्या काय करायची, वजा करायची, म्हणजे आपलं ते उत्तर असेल. आणि अक्षरांत दिलेल्या किंवा व्यवहारी वाचताना दिलेल्या संख्या प्रथम अंकात लिहून घ्या, है ना. आपल्याला जर अक्षर मध्ये दिलेली संख्या किंवा व्यवहारी आहे, मग त्यामध्ये जे दिलेलं आहे ना अंक, ते व्यवस्थित लिहून घ्यायचं, म्हणजे ते शाब्दिक असतात. जसे 35,500 म्हणजे 35,500, है ना. सव्वा आला म्हणजे आपण 250 लावतो, है ना. पावणे म्हणजे 750 लावतो. आडव्या मांडणीतील वजाबाकींचा भरपूर सराव करा. आडवी मांडणी जसे 735 वजा 203, एकक 5 मधून 3 गेले 2, 3 मधून 0 गेलं 3, सॉरी 3 बरं का, आणि 7तून 2 गेले 5, ही आडवी मांडणी. आणि ही जे करतो ना आपण वर खाली, ही उभी मांडणी आहे. तर आडव्या मांडणीतील सराव तुम्हाला भरपूर करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला इथं उभी मांडणी करता तुमचा वेळ जाणार नाही. तर चला आपण काही नमुना प्रश्न दिलेले ते नमुना प्रश्न पाहून घेऊ. 7,000 वजा 2,098 या वजाबाकीचे उत्तर किती येईल. आता विद्यार्थी मित्र तुम्ही काय करणार पहा, 7,000 मायनस 2,098.
मग 7,000 मधून जर आपण 2,000 काढले म्हणजे 5,000च्या आसपास उत्तर येणार की नाही. पण आणखी आपल्याला 98 पण काढायचे ना, म्हणजे 4,000 काहीतरी उत्तर येईल आपलं. म्हणजे काही प्रश्नांना आपण न सोडवता सुद्धा उत्तर काढू शकतो तोंडी. कसं काय पहा, आता 7,000 मधून 2,000 काढले म्हणजे 8,000 तर उत्तर येऊ शकत नाही. पण आपलं उत्तर 4,000च्या आसपास असणार आहे, कारण की वरचे 98 पण काढायचे आपल्याला. म्हणजे हा 5,000 तर उत्तर आपला येणारच नाही. 5,000 आणि 5,000चा आपलं उत्तर 100% काय येणार आहे? 4,902. तुम्ही वजाबाकी करून पहा, तुम्हाला उत्तर मिळेल. मग इथं हटकून तुम्हाला हे सोडून नाही देत, जेणेकरून तुम्हाला तोंडी सुद्धा काही उत्तर काढता यायला पाहिजे. अशी आपण ट्रिक वापरू शकतो का 7,000 मधून 2,000 गेले म्हणजे 5,000, पण आणखी वरचे 98 काढायचे म्हणजे 5,000 पेक्षा पण छोटा उत्तर येईल ना आपला. मग हे 8,000 मध्ये आहे, हे 5,000 मध्ये आहे, हे 5,000 मध्ये. मग डायरेक्ट उत्तर काय मिळेल आपल्याला? 4,902. तुम्ही म्हणता सर जर उत्तर सगळे 4,000च्या रेंजमध्ये असले तर मग तिथं वजाबाकी करावं लागेल तुम्हाला व्यवस्थित. मग पुढे घेऊ आपण कशी वजाबाकी करायची तर. पुढचा प्रश्न आपण पाहूया. 49,185 मध्ये किती मिळवावेत म्हणजे बेरीज 68,903 येईल? मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं तर किती वजा केले तर ते पुढचं उत्तर येईल, म्हणजे तिथं आपण बेरीज करायची त्या दोन संख्यांची. इथं 49,185 मध्ये आपण किती मिळवले तर आपल्याला बेरीज 68,903 येईल. याचं तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो मी, पहा. आता इथं मोठी संख्या आपण छोटी संख्या घेऊ. मी असं म्हणतो की 5 मध्ये किती मिळवले तर उत्तर आपल्याला 9 मिळेल. 5 मध्ये किती मिळवले उत्तर आपल्याला 9 मिळेल. तुम्ही झटपट म्हणणार सर 4. याचाच अर्थ काय पहा, ही मोठीच आहे, उत्तर आलं म्हणजे बेरीज आहे ना. या बेरजेतून ती एक संख्या काय करा, वजा करा. 9 बनवून 5 काढा, तुम्हाला काय उत्तर मिळणार आहे? 4. म्हणजे तो 4 इथं असेल आपला. त्याचप्रमाणे 68,903 मधून 49,185 वजा करा, तुम्हाला उत्तर मिळेल 19,718. पर्याय क्रमांक 2. समजलं का? अशा प्रकारे सुद्धा तुम्हाला गणित येऊ शकतात पेपरमध्ये. आता तिसरं पहा त्याच्यातलं, सोबतच्या वजाबाकीत रिकाम्या चौकटीत समान अंक आहे, तो अंक कोणता? थोडस इथं तुम्ही थोडस तर्क लावा, है ना, म्हणजे तुमचं डोकं चालवा. सॉल्व्ह करायची गरज नाही आपल्याला, सॉल्व्ह करायची गरज नाही पडणार. आता किती मधून 5 काढले तर 1 येईल? बरं मला सांगा बरं, किती मधून आपण 5 वजा केले 1 येईल? तर इथं 6 उत्तर येईल. आणि त्या दोन्ही चौकडी समान अंक आहे म्हणजे इथं पण 6 आहे. म्हणजे त्या चौकडीत कोण असणार आहे? 6. पहा, 6तून 5 गेले 1, 6 मधून 8 जात नाही म्हणून हे बनणार 16. 16तून 8 गेले 8. पुढचं काही बघायची गरज नाही आपल्याला. उगाच वेळ तुम्ही वायाला घालू नका. असे पटपट तुम्ही क्रिया करून घ्यायची, जेणेकरून तुमचं उत्तर झटपट निघेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू सरावचा 4था नंबरचा. सलमाकडे 519 रुपये आहेत, त्यापैकी 315 रुपये तिने किराणा माल खरेदी करण्यासाठी खर्च केले, तर तिच्याकडे किती रुपये उरले? उरले शब्द आला म्हणजे वजाबाकी. मग 519 होते, 315 त्यांनी त्याच्यातले वापरले का नाही? मग किती रुपये तिच्याकडे? 519. मग पहा, 519 किती खर्च केले त्यांनी? 315. मग वजा 315. 9 मधून 5 गेले 4, एकातून 1 गेलं 0, 5तून 3 गेले 2. त्याच्याकडे 204 रुपये शिल्लक राहिले, म्हणजे पर्याय क्रमांक 3, 204. ठीक आहे. चला आता आपण स्वाध्याय सरावासाठी प्रश्न दिलेले ते आपण एक एक करून सोडवून घेऊ. पहिला प्रश्न आहे, 1000 या संख्येची लगतची मागची संख्या कोणती? 1000 याची लगतची मागची संख्या कोणती असते? 999. कारण की 999 नंतर कोण येतो? 1000 येतो ना. मग आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 999. समजलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर पहा, 22,222 यामधून काय आपल्याला वजा करायचं आहे? 1,111. है ना. हवं तर तुम्ही सोडू शकतात ना, आडवी मांडणी करून टाका. 2तून 1 गेला, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही आडवी मांडणी करू शकतात. चला सोडूया आपण. 22,222 त्यामधून 1,111. 1,111 सोपं आहे की नाही?
दोनातून एक गेलं एक, 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 दोनातून एक, एक आणि हे दोन जसे तसे म्हणजे किती आलं? 21,111. 21,111 पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे 28,845 वजा 18,978 किती? 28,845 वजा अंक पहा बरं का व्यवस्थित. 18,978. 18,978. आता आपण ही वजाबाकी करूया. 5तून 8 जात नाही, मग हे किती बनणार? 15. हातचा घ्या, हातचा घेतला 1, हे 1 नी कमी करा म्हणजे होणार 3. 15तून 8 गेले 7, परत 3 मधून 7 जात नाही, घेतला हातचा 1, हे बनले 7. 13तून किती गेले? 7 गेले. 13तून 7 गेले किती येणार आहे? 6. त्यानंतर 7तून 9 जात नाही, परत हे होणार 17 आणि हे होणार 7. 17तून 9 गेले किती येणार आहे? 8. परत हे होणार आहे 17, हे होणार आहे 1. 17तून 8 गेले किती येणार आता? 9 आणि एकातून 1 गेला 0 म्हणजे हे सोडून द्या 0. 9,867. 9,867 पर्याय क्रमांक 2. चौथा प्रश्न पहा, एकदम सोपा आहे. जर 15,000 वजा 5,000 बरोबर 10,000. 15,000 मधून 5,000 काढले तर 10,000 उत्तर येतो. तर 15,222 म्हणजे या संख्येमध्ये 222 मिळवले आणि या 5,000 मध्ये सुद्धा 222 मिळवले म्हणजे उत्तर किती? 10,000च येणार की नाही? 222 222 222 आणि 222 म्हणजे ते 3 झिरोच येणार ना, आणि 15तून 5 गेले 10 उत्तर येईल. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे? 10,000च उत्तर येणार आहे. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा, जर चौकन अधिक 7,351 बरोबर 11,177 तर चौकटीत योग्य येणारी संख्या कोणती? आता इथं तुम्ही तोंडी पण त्याला सॉल्व्ह करू शकता, सोडू शकता. 1 मध्ये किती मिळवले म्हणजे 7 उत्तर येणार आहे, तर 6. मग त्यापेक्षा आपण काय करूया, हे 11,000 जे आहे ना त्या संख्येतून आपण ही संख्या वजा करूया. काय आहे ते? 11,177. त्यामधून हे जे आहे तर वजा करा 7,651. करा वजाबाकी. 7तून 1 गेले 6, 7तून 5 गेले 2. आता 1 म्हणजे किती होणार आहे? 11 आणि हे डायरेक्ट होणार 10, असं पण चालतं. 11तून 6 गेले 5 आणि 10तून 7 गेले 3 म्हणजे तर काय मिळेल आपल्याला? 3,526. 3,526 पर्याय क्रमांक 1. चला आपण पाहूया 6 नंबरचा क्वेश्चन. पहा इथं एकक, दशक, शतक, हजार, 6,000 काहीतरी आहे इथं. 29 वजा 4,538. मग या दोघांची बेरीज करायचं ठेवा किंवा मग जसं तुम्हाला सोपं वाटेल तुम्ही तसं त्याला सोडू शकतात. पहा, 9तून 8 गेले 1, हे बरोबर आहे. 2तून 3 जात नाही, मग हे किती बनणार बरं? 12. इकडून 1 घेतला बरं का, लक्षात ठेवा. 12तून 3 गेले 9, हे बरोबर आहे 9. मग इथं अशी संख्या घ्या, त्यामधून 5 वजा केलं तर 0. जर तुम्ही इथं 5 घेतला, पहा बरं का, आता जर तुम्ही इथं 5 घेतला, बरं 5तून 5 गेले 0 मान्य आहे, पण यांनी 1 याला दिलं का नाही? हातचा दिला का नाही? म्हणजे एक जास्त करा याला, म्हणजे 6 करा लागेल, म्हणजे ते कट होऊन 5 बनणार आहे. म्हणजे इथं पण चौकटीत काय येईल? 6 येईल. म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचे प्रश्न पहा आता. 13,500. 13,500 म्हणजे 13,500. 13,500 पावणे 15,000 पेक्षा कितीने कमी आहे? आता कमी जास्तचा प्रश्न आला म्हणजे वजाबाकी करायची. पावणे 15 मोठे, मग ते वरती लिहावं लागेल आपल्याला. पावणे 15 म्हणजे 15 झालेले नाहीये, म्हणजे 14,750. 14,750. मग हे जे पावणे 15,000 आहे ना, हे 13,500 पेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे हे कितीने कमी, असं पण प्रश्न होऊ शकतो. 0तून गेलं 0 0, 5तून 0 गेले 5, 7तून 5 गेले 2, 4तून 3 गेलं 1, 1तून 1 गेलं 0, म्हणजे उत्तर आलं 1,250. किती उत्तर आलं? 1,250 म्हणजे 1,250 आपण बोलू शकतो. कुठं आलं ते पहा बरं, 1,250 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचं पहा, पावणे 1,200 बरोबर
बॉक्स म्हणजे चौकट अधिक 75. पावणे म्हणल्यावर 75 येणारच आहे. पण 1200 म्हणलं, पावणे 1200 म्हणजे 1200 पूर्ण झालेलं नाहीये. म्हणजे 1100 मध्ये 75 मिळवले. म्हणजे इथं किती उत्तर येणार बरं? 1100. किती येणार इथं? लक्षात ठेवा, 1100 उत्तर येईल. 1100. पहा तुम्ही इथं 1175 म्हणजे किती झाले बरं? पावणे 1200 झाले का नाही? मग 75 वेगळे केले म्हणजे 1100 अधिक 75 म्हणजे 1175 होणार की नाही ते? मग चौकोन प्लस 75 म्हणजे इथं 1100 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर असेल. 9 नंबरचा प्रश्न पहा. 2500 किती मिळवावेत म्हणजे 5,500 येतील? मग 5,500 मोठे का 2500 मोठे? 5,500 मोठे. मग पहा 2500 किती मिळवावेत म्हणजे 5,500 येतील किंवा होतील. 5,500 मोठे. 5,500 आपण काय कसं लिहितो? 5,250. त्यामधून काय मायनस करायला लागेल आपल्याला? काय वजा करायला लागेल? 2500. 2500 छोटे आहे ना? 2500. मग शून्यातून शून्य गेलं शून्य, 5तून शून्य गेलं 5, 2तून 5 जात नाही. मग हातचा घ्या. हे बनले 12, हा बनला 4, 12तून 5 गेले 7 आणि 4तून 2 गेले 2. 2,750. 2,750 पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढचा आहे आता पहा विद्यार्थी मित्रांनो. 39,486 वजा 25,125 है ना. मग आता हा 10 नंबरचा प्रश्न तुम्ही सोडवणार आहे. तुम्हाला होमवर्क म्हणून समजा तुम्ही आता ते. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला कमेंटमध्ये सांगा. 10 नंबरची वजाबाकी करा. पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 काय उत्तर आहे मला सांगा तुम्ही कमेंटमध्ये. मग तुम्ही पण अभ्यास करतात मला हे कळेल ना. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, 3 अंकी लहानात लहान विषम संख्या. आपण जर पाहिलं तर 3 अंकी विषम संख्या कोणती असते आपली? 100 आहे. 3 अंकी छोटी संख्या ही. पण त्यांना विषम पाहिजे, विषम. म्हणजे याच्यामध्ये एक वाढवा म्हणजे ती कोण असणार आहे? 101 असणार आहे. उत्तर नाही बरं का 101. थांबा. 3 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती आहे? 101. व 2 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या. आता तसं पाहिलं 2 अंकी मोठी संख्या कोणती आहे? 99. पण 99 ही कशी आहे? विषम आहे. त्यांना सम पाहिजे म्हणजे एक घर मागं जा. म्हणजे 98 ही लहानात लहान समसंख्या आहे. यांचा फरक किती? म्हणजे 101 आणि 98 मध्ये फरक कितीचा आहे? मग 98 च्या पुढे मोजा ना बोट घेऊन, तुम्हाला कळन ना. 98 नंतर 99, 100, 101 म्हणजे फक्त 3 चा फरक आहे का नाही? उत्तर काय येईल आपला? पर्याय क्रमांक 2. 12वा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. एका गावातील मतदारांची संख्या 15,779 आहे. त्यापैकी 8,791 पुरुष मतदार असतील तर स्त्री मतदारांची संख्या किती असेल? मग टोटल किती आहे? 15,789. 15,700 किती आहे? 89. त्यामधून हे पुरुष आपण वजा करू. पुरुष किती आहे? 8,791. 8,791 हे आपण वजा करू म्हणजे आपल्याला स्त्रियांची संख्या मिळेल की नाही. मग 90तून 1 गेलं किती येणार आहे? 8. 8तून 9 जात नाही. हे बनणार 18 आणि हे बनणार 6. 18तून 9 गेले 9. 6तून 7 जात नाही म्हणजे 16 बनले. म्हणजे इथून हातचा घेतला त्यांनी. 16तून किती गेले? 7 गेले. म्हणजे किती उत्तर आपले इथं? 9 उत्तर येईल. बरोबर आहे की नाही? 9. आणि परत हे 14च धरा आता तुम्ही. मग 14तून 8 गेले किती उरणार इथं? 14 मधून 8 गेले किती उरणार? 6. म्हणजे उत्तर किती ना आपला? 6,998. 6,998 म्हणजे पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचं पहा 13 नंबरचा प्रश्न. एका संख्येत 8 दशहजार, 5,000, 4 शतक, 2 दशक व 0 एकक. म्हणजे पहा आता एकक, दशक, शतक, हजार, दशहजार. काय सांगितलं? 8 दशहजार म्हणजे इथं 8 आहे. त्यानंतर 5,000, 5,000, 4 शतक, त्यानंतर 2 दशक आणि 0 एकक म्हणजे 85,420 ती संख्या आहे. या संख्येतून 80,420 ही संख्या वजा केल्यास
कोणती संख्या मिळेल? 80,420 वजा करायचे 80,420. शून्यातून शून्य गेला शून्य, दोनातून दोन गेले शून्य, चारातून चार गेले शून्य, पाचातून शून्य गेला 5 आणि 8तून 8 गेले शून्य. म्हणजे उत्तर किती आला? 5,000. उत्तर किती आला? 5,000. पर्याय क्रमांक 1 5,000. त्यानंतर 14वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, एका कंपनीच्या वॉशिंग मशीनची किंमत 19,999 आहे व दुसऱ्या कंपनीच्या त्याच प्रकारच्या वॉशिंग मशीनची किंमत 21,550 आहे. म्हणजे दोन प्रकारच्या कंपन्या आहेत, त्यांची वॉशिंग मशीनची किंमत दिली. आपल्याला जर एकूण विचारलं तर बेरीज करायची, पण इथं काय विचारलं? दोघांच्या किमतीतील तफावत म्हणजे फरक किती आहे, कोण कमी कोण जास्त आहे. मग कमी जास्त फरक असे शब्द आले शाब्दिक उदाहरणामध्ये, म्हणजे तिथं वजाबाकी करायची. मग 21,550 मधून 19,999 आपण वजा करू. मग पहा आता वजाबाकी करू आपण. शून्यातून 9 जात नाही म्हणजे किती बनणार? 10. हातचा घेतला ना आपण, हे 4. 10तून 9 गेले 1. 4 मधून 9 जात नाही, परत हे 14 होणार, हे बनणार 4. 4 मधून 9 गेले म्हणजे 9 मध्ये किती मिळेल? 14. 5. परत 4 मधून 9 जात नाही, हे 14 आणि हे 0. 14तून 9 गेले परत 5. हे किती झालं पहा बरं? 20. 2 आणि 0 20च धरा शेवटचं. 20 मधून 19 गेले म्हणजे 1. म्हणजे किती येणार इथं? 1,551. उत्तर काय येईल? 1,551. 1,551 पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल. 15 नंबरचा प्रश्न आहे, 7,800 कोणती संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या येईल? 7,800. 7,800 म्हणजे 7,750. याला म्हणतात 7,800. यातून कोणती, काय म्हटले ते, कोणती संख्या वजा करावी म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या येईल. यामधून जर आपण कोणती संख्या वजा केली तर त्यांना उत्तर काय पाहिजे? लहानात लहान कोणती पाहिजे त्यांना? लहानात लहान संख्या 3 अंकी संख्या म्हणजे लहानात लहान कोणती असते? 100 असते की नाही? म्हणजे कोणती संख्या जर वजा केली तर 100 होतील. आता पहा, इथं 0 आला म्हणजे इथं 0च घ्यावं लागेल. इथं पण 0 आला म्हणजे इथं 5च घ्या. इथं 1 आला म्हणजे 7 मधून किती काढले? 1 उत्तर येईल म्हणजे इथं 6 घ्या. आणि त्यांना हेच उत्तर पाहिजे म्हणजे इथं 0 आला तरी चालेल म्हणजे इथं 7 घ्या. म्हणजे थोडक्यात काय होईल आपलं? म्हणजे ती कोणती संख्या आहे? 7,650 जर आपण वजा केली तर लहानात लहान 3 अंकी संख्या मिळेल आपल्याला, म्हणजे 7,650. काय उत्तर असेल आपला? 7,650. कळलं का तुम्हाला? म्हणजे 3 अंकी लहानात लहान संख्या आपल्याला उत्तर आणायचं ना, म्हणजे 100 उत्तर आणायचं आपल्याला. किंवा तुम्ही असं पण करू शकता, 7,750 3 अंकी संख्या कोणती? 100. 100 वजा करा. 0, हे 5, हे 6 आणि 7. म्हणजे कुठे काय उत्तर मिळालं आपल्याला? 7,650. अशा प्रकारे पण तुम्ही सोडू शकता त्याला. चला पुढचा प्रश्न आपण घेऊया. 16 नंबरचा प्रश्न पहा. 2019च्या शालांत परीक्षेला एका गावातील 3,449 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 1,056 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले म्हणजे फेल झाले, नापास झाले. तर किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते? मग आता किती विद्यार्थी बसले होते? 3,449. यापैकी किती अनुत्तीर्ण झाले? म्हणजे 1,000. किती? 1,056 हे फेल झाले, अनुत्तीर्ण झाले. म्हणजे आपण जर वजा केली, वजा करून जे उत्तर मिळाले म्हणजे तेवढे विद्यार्थी काय झाले? उत्तीर्ण झाले, 5 झाले. 9 मधून 6 गेले 3. 4 मधून 5 जात नाही म्हणजे 14, हे होणार 3. 14तून 5 गेले 9. 3तून 0 गेलं 3 आणि 3तून 1 गेलं 2. म्हणजे 2,393. काय मिळालं आपल्याला? 2,393 एवढे विद्यार्थी काय झाले? उत्तीर्ण झाले. 2,393 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 17वा प्रश्न, सुजाताने 7,007 ही संख्या लिहिताना चुकून 70,007 अशी लिहिली तर तिचे उत्तर कितीने चुकले? आता लिहायचं होतं 7,007 आणि त्यांनी चुकून काय लिहिलं? 70,007. मग 70,007 पेक्षा तिने 7,007 जे लिहिलं ना, म्हणजे तिने किती
किती संख्या म्हणजे कितीने चुकली ती, कितीचं फरक आहे चुकताना. मग 70,007 ही मोठी संख्या आहे. त्यामधून आपण 7,007 मायनस करू, वजा करू, है ना. 70,007 आणि 7,007. मग 7तून 7 गेलं 0, 0, परत 0 आणि हे बनले 10 आणि हे बनले 6. 10तून 7 गेलं 3 आणि 6. म्हणजे ती 63,000 नी चुकली ती. 63,000 म्हणजे पर्याय क्रमांक 2 63,000. ठीक आहे. आणि शेवटचा प्रश्न आपण इथं सोडूया. शेवटचा आजचा प्रश्न हा पहा. वर्तुळ है ना, त्रिकोण 3, 8, 9 म्हणजे 5 अंकी संख्येतून जर ही वजा केलं तर उत्तर आपल्याला 35,932 मिळायला पाहिजे. तर वर्तुळ आणि त्रिकोणच्या जागी पुढील पैकी कोणता अंक येईल? आता पहा, 9 मधून 7 गेले 2 हे बरोबर आहे. 8 मधून किती वजा केलं 3 उत्तर येईन बरं. 8 मधून आपण 5 वजा केले तर आपल्याला किती मिळेल? 3 उत्तर मिळेल. म्हणजे वर्तुळच्या जागेवर 100% काय असणार आहे? 5 असणार आहे. मग इथं वर्तुळच्या जागेवर किती आहे? 4 आहे. हा पर्याय कटला आपला. इथं वर्तुळ किती आहे? 5 आहे. म्हणजे आपला हा उत्तर असू शकतो. इथं वर्तुळ किती आहे? 5 आहे. हा पण आपला उत्तर असू शकतो. इथं वर्तुळ 6 आहे म्हणजे हा पण पर्याय गेला आपला. आता त्रिकोण. आता व्यवस्थित पहा बरं का. 8तून 5 गेले 3 इथपर्यंत काय आपण हातचा घेतलेला नाहीये. आता 3 मधून किती काढले तर 9 उत्तर येईल. आता 3 म्हणजे थोडक्यात हे 13 होणार आता. मग 13 मधून किती काढले तर आपल्याला 9 उत्तर येईल. थोडक्यात 9 मध्ये किती मिळवलं 13 उत्तर येईल. 10, 11, 12, 13 म्हणजे 4 जर मिळवले तर म्हणजे त्रिकोणच्या जागेवर किती असणार आहे? 4 असणार आहे. किती असणार आहे त्रिकोण जागेवर? 4. पहा 13तून 4 गेले 9. आता हे 4 होते ना, पण याने हातचा घेतला म्हणजे हे पण परत काय होणार 13, हे की नाही. 13तून 8 गेले 5 आणि हे पण आपलं किती राहणार इथं 5. म्हणजे याने दिलं म्हणजे 4 उरले. 4तून 1 गेलं 3. मग तेच रिपीट आहे. म्हणजे वर्तुळ जागेवर 5 असणार आणि त्रिकोणाच्या जागी किती असणार आहे? 4 असणार आहे. म्हणजे पहा मग गोल 5 पाहिजे आणि त्रिकोण 4 पाहिजे. गोल 5 त्रिकोण 4 म्हणजे पर्याय क्रमांक 3 आपला एकदम बरोबर उत्तर आहे. है ना. मग विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण 10 नंबरचा घटक वजाबाकी हे व्यवस्थितपणे आपण पाहिलं आहोत. याच्यातले काय रूल्स आहे, काय ट्रिक्स आहे आणि यावर दिलेले आपण 18 प्रश्न सरावासाठी दिलेले आपण व्यवस्थित सोडवले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता बेरीज आणि वजाबाकी मिळून एक मिश्र शाब्दिक उदाहरणे आपला पुढचा घटक असणार आहे. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक 11 मध्ये आपण पाहणार आहोत. तर आजचा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.